हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापुरात राम सातपुते यांच्यासाठी सभा, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी आज सोलापुरात ठाकरेंची देखील सभा होणार। धुळ्यामध्ये भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। महायुतीचे सुभाष भामरे आणि राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार। ठाण्यामध्ये राजन विचारेंचं तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन। अरविंद सावंत, अनिल देसाई देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरे यांच्याकडून भारती कांबडी आणि अमोल कीर्तिकर यांना एबी फॉर्म। ठाकरे गटाकडून भारती कांबडींना पालघर, तर मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर उमेदवार। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांकडून उमेदवारी अर्ज दाखल। महाराजांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज, मात्र अद्याप एबी फॉर्म नाही। ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांच्याकडून नाशिक लोकसभेसाठी अर्जाची खरेदी। विजय करंजकर अपक्ष लढण्याची शक्यता। महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार। उद्धव ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं। उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। लखनौमधील कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा। अयोध्येमध्ये राम मंदिरांच्या नावाखाली झालेल्या जमीन घोटाळ्यामध्ये भाजप नेत्यांचा समावेश। स्वस्तामध्ये जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरात विकल्या। राऊतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।